श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे संध्याकाळचे रुटीन. म्हणजे स्वयंपाकानंतर आपलं किचन खूप भरपूरच घाण होऊन जातं. कारण की ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांनाच माहिती आहे की घाई गडबडीमध्ये स्वयंपाक करून मुलांना पाहणं हे किती अवघड असतं म्हणून. आणि ते पाहण्याच्या नादामध्ये आपलं काय होऊन जातं की जे किचन आहे ते एवढं अस्वच्छ होऊन जातं की त्यानंतर आवरायला त्याला अजून जास्त वेळ द्यावा लागतो. तर इथे माझंही तसंच होतं. मला स्वयंपाक करायचा म्हटलं की माझ्या बाळाला पाहत पाहत मला स्वयंपाक करावा लागतो आणि त्या नादामध्ये किचन खूप मेसी होऊन जातं. तर आता इथे तेच आवरायचं चालू होतं. 7-7:30पर्यंत स्वयंपाक वगैरे होऊन जातो. कारण की मी स्वयंपाकाला थोडं लवकरच लागते. कारण बाळ रडतं आहे, त्याला पाहणं आहे, मग स्वयंपाक करणं आहे, हे जरा तारेवरची कसरत होऊन जाते माझी. त्यामुळे मी थोडं लवकर स्वयंपाकाला लागते. आणि इथे जे काही मी 4 वाजता जी भांडी वगैरे घासून ठेवली होती ती आता ज्या त्या जाग्यावरती लावून देत होते. आणि कसं होतं ना कधी कधी की 4 वाजता जी भांडी असतात ती घासल्याही जात नाही. कारण की असं म्हणतात संध्याकाळी बाळ जास्तच रडायला लागतं आणि काय माहिती काय होतं, बाळाला कॉलिक पेन होत असेल वगैरे. पण बाळ थोडं क्रँकी होऊन जातं संध्याकाळी आणि त्यामुळे माझं जे संध्याकाळचं रुटीन आहे ते विस्कळीत होऊन गेलेलं आहे पूर्ण. जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करत असते मी. आणि इथे आता थोडेफार जे स्वयंपाकाची भांडी वगैरे होते ते मी घासून टाकते आहे लगेच. अगोदर मी भांडे घासून घेतले होते, आता थोडेफारच होते. म्हटलं की लगेच आपण घासून घेऊया, जेणेकरून आपल्याला जेवण झाल्यानंतर जास्त जो पसारा आहे किंवा भांडी आहे ती राहणार नाही. आणि रात्री कधी कधी किचनही माझं जास्त म्हणजे जेवढी स्वच्छता पाहिजे तेवढी करणं होत नाही. आणि ज्या आई सध्या ह्या फेजमधून जात आहेत त्यांनी अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही. कारण की ही फेजही लवकर निघून जाईल. पण ह्या सगळ्या कामापेक्षा महत्त्वाचं आपल्याला आपलं बाळ आहे. आयुष्यात कितीही सुख असले पण एका आई होण्याचं आणि एका बाळाचं सुख कोणत्याच सुखापुढे मोजता येणार नाही एवढं आहे. त्यामुळे मी टेन्शन घेत नाही की हे काम राहिलं की ते होईल, हळूहळू होईलच. असं नाही की आपण ते काम सोडून देणार आहोत, होईलच हळूहळू. तर इथे भांडी घासून घेतली, जे काही किचन काउंटर टॉप आहे ते स्वच्छ पुसून घेतलं, जेणेकरून आता स्वयंपाक झालेला आहे, आता काही करायचं नाही, फक्त जेवणं वगैरे करून आपण भांडी घासून घेऊ शकतो. तर इथे सगळं जे किचन आहे छान, किचन जो ओटा आहे तो छान पुसून वगैरे मी ठेवणार आहे. म्हणजे एक रात्रीची झुरळं ते येणार नाही. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सांगणार आहे की झुरळांसाठी उपाय सांगणार आहे, ज्यांच्या घरामध्ये झुरळं आहेत. आणि इथे आता बेसिंग जे आहे तेही मी स्वच्छ करून ठेवत होते. कारण की बेसिंग हा एक असा अस्वच्छतेचा मार्ग आहे. आपल्या घरात अलक्ष्मी आणतो, दरिद्रता आणतो, आणि त्यामुळेच आपलं बेसिंगही स्वच्छ पाहिजे. आणि आता तुम्ही म्हणत असाल ताई की घरामध्ये पसारा झाला आहे, तर हो, एक दिवस किचनही आवरून काढूया लवकरच. आता इथे हा उपाय बघा, मी दररोज रात्री आपल्या घरामध्ये असा जिथे तुम्हाला वाटते की कॉक्रोच येईल तिथे असे 1-2 कापराच्या वड्या ज्या आहेत त्या ठेवत जा तुम्ही. ह्या कापराच्या वासाने अजिबात कॉक्रोच आपल्या घरामध्ये येत नाही. आणि खूप म्हणजे अतिशय एक इफेक्टिव्ह उपाय आहे हा, की जो तुम्ही तुमच्या घरामध्ये करा. त्याने तुमचं जे किचन आहे ते झुरळ फ्री होऊन जाईल आणि झुरळ कॉक्रोच येतच नाही आहे. खूप छान आहे. आणि आता किचनही पूर्ण स्वच्छ झालं. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी.